5-6 वर्ष अजून बोला जय महाराष्ट्र। पूर्ण रेसिपी दाखव। नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? मी आज आली आहे बाहेर, तर तुम्हाला चला दाखवते कुठे आली, काय काय चाललंय ते बघूया। तर मंडळी ह्या माझ्या मैत्रिणी आहेत, हिला तर तुम्ही बघितलं असेल बरेच व्हिडिओ मध्ये, माझ्या शेजारी राहते आणि प्लस माझी गाववाली पण आहे। आणि ही जोशना, हिला पहिल्यांदा बघत असाल तुम्ही। तर ह्याने मेस खोलला आहे, म्हणजे ऑर्डर घेतात, कुठलाही प्रोग्राम असो, कुठलाही फंक्शन असो, काही असो तुमच्या लग्नाचं नाही तर लग्नाचं नाही बोलतात, लग्नाचं नाही, घरगुती जे फंक्शन असेल ना, तर हे लोक बर्थडेचे ऑर्डर जे काही असेल ते, तर हे लोक ऑर्डर घेतात। पण मी ना खूप वर्षापासून हे जेवण बनवायला जायचे बिल्डिंगमध्ये, आमच्या आजूबाजूला ज्या बिल्डिंगी आहेत तिथे ह्या जेवण बनवायच्या आणि प्रसिद्ध आहेत आणि जेवण तर उत्कृष्ट बनवतात, म्हणजे खूपच छान बनवतात। आणि पहिली गोष्ट आपली मराठी माणसं, महिला गृहिणी, घरात राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हे एक म्हणजे हे आव्हान आहे की आपण काहीतरी करू शकतो। मी ह्यांना खूप वर्षापासून सांगत होते, काय सांगत होते तुम्ही सांगा? सारखी सांगत होती की तुम्ही हे जेवण बनवा, कामाला जाता आणि जेवण एकदम म्हणजे जेवणामध्ये तर खूपच हुशार आहे, प्रश्नच नाही। मालवणी जेवण आणि हे आपले आहे गावाकडे अहमदनगर त्या साईडचं हे जेवण बनवणार आणि हे मालवणी बनवणार, असे दोन्ही प्रकारचे जेवण मिळणार आहेत। तर हे जेवण बनवणार आहेत आणि यांचं जेवण मी आज तुम्हाला शेअर करणार आहे, कसं बनवणार, काय बनवणार, थोडक्यात शॉर्ट मध्ये दाखवणार, कारण व्हिडिओ तर लॉंग होणार ना। मग ते बनवल्यानंतर मग मी तुम्हाला शेअर करते, पण तुम्ही नक्की सपोर्ट करा। आणि जे आम्ही कांजूरमार्गमध्ये राहतो, मुंबई कांजूरमार्गमध्ये, आजूबाजूचे भांडूप, विक्रोळी, दुकानाचं नाव काय आहे? शिवकृपा, नेहरूनगर तुम्हाला लिंक मध्ये ना मी नंबर शेअर करेन त्यांचे, तर जवळपास असेल कोणाला काय घरगुती आणि अतिउत्तम जेवण, प्रश्नच नाही आहे। मी तुम्हाला हमी देऊन सांगते, जेवणाचा प्रश्न नाही, माझी मैत्रीण म्हणून नाही सांगत, पण मी असं आमच्या म्हणजे ह्या जेवणच खूपच छान बनवतात, म्हणून त्याने एवढं किती वर्ष काम केलं तुम्ही? 5-6 वर्ष अजून आता ना कशी जेवणाची घाई ऑर्डर आहे, कसली ऑर्डर आहे? चिकन, मच्छी आणि काय अशी ऑर्डर आहे, त्यांना घाई आहे। पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की थांबा आपण व्हिडिओ बनवूया। तर तुम्ही काय करा, एक मराठी माणसांना पुढे आणण्याचा प्रयत्न करा। आपण मुंबईमध्ये राहतो, महाराष्ट्रात राहतो, तर मराठी महिलांना, गृहिणींना पुढे आणण्याचा प्रयत्न करा। माझ्या व्हिडिओसाठी नाही, ह्यांच्यासाठी सपोर्ट करा। तर बोला जय महाराष्ट्र, चला जय महाराष्ट्र। म्हटलं इथे आली आहे तर थोडीशी त्यांना मदत करूया, म्हणून मी तांदूळ धुवायला गेली होती, तांदूळ धुवून देते त्यांना। चिकन ग्रेव्ही, कोलंबी मसाला, चपाती, भाकरी, भात असा आजचा मेनू आहे। छोटंसं दुकान पण टाकलेलं आहे, लसूण आहेत, अंडी आहे, सुकी मच्छी आहे, लसूण, बटाटे, कांदे, आपले गावचे नारळ, मालवणमधून येतात गावचे नारळ, नारळ ओरिजिनल गावचे, हां हे नगरचे कांदे आणि हे मालवणचे नारळ, आणि हे टॅमॅटो माहित नाही कुठले आहेत ते। इथे पीठ मळतायत भाकरीचं। कसली भाकरी आहेत या? ज्वारीच्या भाकरी आहेत, गावठी ज्वारी आहे, हिच्या गावची शेतातली ज्वारी आहे, त्याच्या भाकरी आहेत या नॅचरल। आणि गहू पण यांच्या शेतातले असतात एकदम ना। भाकरी भाजायला घेतली आहे आणि इथे भात लावलेला आहे, आणि इथे नंदा कोलंबी खूप कष्ट करतात। हो तूच बोल ना, खूप कष्ट करतात, खूप वर्षापासून कष्ट करतात। तर हे बघा कोलंबी मस्तपैकी आणलेली आहे मसाला बनवायला, कोलंबी मसाला एकदम ताजी ताजी फ्रेश ठेवली आहे आणि तेल टाकलं आहे। आणि आता काय टाकणार तू? तर हा तेजपत्ता टाकलेला आहे, तेजपत्ता जरा फ्राय झाला की काय टाकायचं? कांदा ना, कांदा गो टाक गो बाय, एवढा वेळ टाकशील तर व्हिडिओ मोठा होतो नो गे बाय। आणि चांगला फ्राय करून घ्यायचा ना लाल, बोल काय करायचं? चांगला फ्राय करून घ्यायचा एकदम लाल लाल एकदम ब्राऊन कलर। हा सुगरणी भरले आहेत आमच्याकडे महिला मंडळ, तेल वापरतात, दाखव भरणी सपोळं तेल वापरतात, असं पण नाही आहे चांगलं, म्हणजे जे आम्ही खातो चांगलं तेल सगळ्यांना
लाल मिरची पावडर टाकते कलर येण्यासाठी. टोमॅटो पाहिजे चिकन साठी ना. आता टॅमॅटो टाकते. तो चांगला फ्राय करून घेणार. आता हळद टाकते, अंदाजाने टाकायची. तर हा मालवणी मसाला टाकते आहे. टॅमॅटो कांदा फ्राय चांगला छानपैकी झालेला आहे, बघू शकता. आणि मिक्स केलेला आहे. आता आम्ही आमचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला. खूप सुंदर असा मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे. तर हे धना पावडर टाकलेली आहे आता तिने थोडीशी. टाकणार आहे. तर आता ही कोलंबी टाकणार आहे आणि ती चांगली मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे ना. कोलंबी मसाला होईल ना, मसाला लागायला पाहिजे चांगला. आणि कोकिळा बघा ओरडते पाठीमागे आपल्या छानपैकी. गावच्या सारखं वातावरण. सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटला आहे. इथे बाहेर पब्लिक विचारायला आली आहे, विचारून जातात. पण मी मीठ लावलं होतं ना, त्याच्यामुळे अंदाजाने टाकायचं. नंतर कमी झालं तर टाकता येईल ना. तर ती वाटण खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, कांदा हे सगळं वाटण फ्राय केलेलं आहे. ते त्याच्यामध्ये टाकलंय तिने. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर झाकण ठेवूया उकळी येईपर्यंत, है ना. काढलंय, खूप छान अशी उकळी आली आणि खूप सुगंध सुटलाय. तर आता टाकूया आपण कोकम. कोकमाशिवाय काय मजाच नाही का. किती लागले कोकम? टोमॅटो आहे ना गो. आंबट लागल्याशिवाय, आंबट तिखट मीठ त्याच्याशिवाय मजा नाही. कोलंबी मसाला तयार झाला आहे. बस झाली ना शिजलेली. हो बस झाला. थंड आला की सुकणार ते. बघ बंद करू ना. जोशला विचार. आता इथे चिकन बनवायची तयारी चालू आहे. चांगलं मिक्स करून घ्या, फ्राय करून घ्या. ठेवलंय वाफ यायला. ऍड्रेस, फोन नंबर सगळं दिलेलं आहे. जे आमच्या जवळपास राहतात ना, कांजूरमार्ग मध्ये, भांडूप, विक्रोळी, जे जवळपास किंवा आमच्या जवळ परवडत असेल त्यांनी येऊन घेऊन जाऊ शकता. होम डिलेवरी अजून नाही आहे, हे नवीनच चालू आहे त्यामुळे नाही आहे. तर हे बघा नंबर दिलेला आहे. खूप सारं जेवण बनवायचं आहे. जशी ऑर्डर येणार तशी ते लोक जेवण बनवणार. आणि मला घरी काम आहे त्याच्यामुळे मी निघते आहे. तर व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला काय बोलायचं आहे का?